गॅरंटेड भाजणीची चकली न मोडणारी 6 ते 7 महिने पीठ टिकणार। त्याच पिठाचं तुम्ही थालीपीठही नंतर बनवू शकता। आपण 1 किलोच्या प्रमाणात बनवतोय आणि किती काही प्रमाणात कशाही चकल्या बनवा, भाजणीच्या चकल्या सगळ्यांच्या फेवरेट असतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात। साहित्य दाखवते आणि ट्रिक दाखवते न मोडण्यासाठी काय वापरले। रेशनचेच अर्धा किलो तांदूळ घेतले, 100 ग्रॅम चणा डाळ घेतली आहे आणि 100 ग्रॅम फुटाणे घेतलेत भाजकी डाळ, 25 ग्रॅम उडदाची डाळ, 50 ग्रॅम मुगाची डाळ, त्याच्यानंतर 25 ग्रॅम पोहे घेतलेत आणि त्याच्यानंतर साबुत तांदूळ 20 ग्रॅम घेतले, प्रत्येकी 10 ग्रॅम धने, बडीशेप, जिरे घेतले, 5 ग्रॅम काळी मिरी आणि लवंग मोजून 8 घेतले। तर तिखटाचं प्रमाण कमी जास्त कसं हवं त्याप्रमाणे। आणि आता हे साहित्य गुलाबी रंगावरने कोरडंच पण छान असं परतून घ्यायचं, त्यातलं मॉइश्चर काढायचं आहे। लाल गुलाबी किंवा असं सगळं नाही करायचं आहे, चकल्या फसणार आपल्या। ही एक ट्रिक आहे भाजक्या डाळीची की चकली आपली अजिबात बिघडत नाही। चण्याची डाळ कमी प्रमाणात वापरायची असते, त्याने चकली अजिबात बिघडत नाही, चवही चांगली लागते आणि खुसखुशीतही होते। आता हे सगळं आपण एका प्रमाणात लाईनीत सगळं परतवून घेऊया। खमंग परतायचा, त्याचा एक सुवास आला, रंग नाही बदलायचा की ते काढायचं आणि गार करून मग आपण ते चक्कीवर दळायला देणार आहोत। तांदूळ, चणा डाळ ओलसर कपड्याने पुसून घ्या। धुवून तुम्ही वाळवून उन्हामध्ये कडकडीत तसंही करू शकता। माझ्याकडे वेळ कमी होता त्यामुळे मी पुसून घेतली आहे थोड्या ओलसर कपड्याने। तांदूळ भाजताना खमंग असा सुटतो की आपले झाले आहेत असं कळतं। एकदम लाल किंवा गुलाबी जराही करायचे नाही, परतले की थोडे हलके होतात आणि गरम लागतात, हाताला चटका असा की आपले तांदूळ भाजून झाले, तयार आहे। काढून घेऊया। चण्याची डाळ, हाताला अशी चटका लागेल एवढी गरम करायची। गॅस बारीकच ठेवला मी, बारीकपेक्षा जरासं मोठा ठेवला। भाजणी कशी भाजतो त्याच्यावर खरी कमाल असते। उडदाची डाळ, मुगाची डाळ, साबुत तांदूळ, धने, बडीशेप, जिरे, काळी मिरी, लवंग आणि पोहे छान सगळं गरम होईपर्यंत असं हाताला चटका लागेपर्यंत परतून घ्यायचं। डाळे पण आपण त्याच्यात परतून घेणार आहोत आणि सगळं गार झाल्यानंतर चक्कीतनं आपण चकलीचं जसं दळतो तसं दळून आणायचं। साधारण हे सर्व मिळून 1 किलोचं पीठ तयार होतं। 100 ग्रॅम थोडंफार कमी होऊ शकतं, पण 1 किलोच्या अंदाजात पीठ आपलं तयार होतं। आणि डाळे वापरल्यामुळे चकल्या अजिबात बिघडत नाही। डोळे झाकून तुम्ही बनवा। पुढच्या भागात आपण चकल्या कशा बनवायच्या त्या बघत आहोत। आत्ता आपण भाजणी केली आहे आणि बिंदास भाजणी करा आणि दळून आणा। वर्षभर 6 महिने वर्षभर टिकते आणि ह्याचं थालीपीठही होतं आणि छान लागतं थालीपीठ। समजा चकल्या करून उरलं तर तुम्ही थालीपीठासाठी वापरू शकता, पण चकल्या छान होतात, त्याच्यात तेल अजिबात खात नाहीत। तयार आहे भाजणी चकलीची।